Hi friends, you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. In this video we have to learn the lesson 2.4 An Epitome of Courage. The lesson is from your 10th class syllabus. Epitome of Courage म्हणजे धैर्याचा महामेरू. धैर्य म्हणजे हिम्मत. कुठलीही गोष्ट करण्यासाठी काय पाहिजे? हिम्मत पाहिजे. ओके, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो पहा. आमिर खानचा एक चित्रपट तुम्ही पाहिला असेल की ज्याच्यामध्ये तो दोन बिल्डिंगच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅपवरती एक पाईप असतो आणि त्या पाईपवरून तो चालण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्यावेळी त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो लूज होतो, कारण की त्याच्यामध्ये करेज नसतो, धैर्य नसतो त्याच्यामध्ये. आणि मग त्याला वाटते की मी पडणार, म्हणून तो जेव्हा तो खाली पाहतो आणि त्याला खालचा स्पेस खूप जास्त दिसतो तर तो घाबरतो आणि पळून जातो. इट मीन्स दॅट की व्हेन यू लूज युअर करेज, जेव्हा तुम्ही तुमचा करेज, तुमचा धीर तुम्ही गमावता, तर व्हॉट हॅपन? यू माइट बी अवे फ्रॉम सक्सेस. तुम्ही यशापासून दूर जाऊ शकता. इट मीन्स दॅट इफ यू हॅव अ करेज इन युअर सेल्फ, तुमच्यामध्ये जर समजा करेज असेल तर काय होईल? यू कॅन अचीव व्हॉट यू डिसाइडेड टू अचीव. तुम्ही ते मिळवू शकता जे तुम्ही मिळवण्याचं डिसाइड केलेलं असेल. ओके, प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जाते है ना. वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जाते. तात्पर्य त्याचं असं आहे की तुम्ही कठीण परिश्रम केला आणि कुठलीही गोष्ट चिकाटीने केली, डिसाईड केलं की मला हेच करायचं आहे, आणि तुम्ही जर त्याच्यानुसार ऍक्शन केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस असते. सो इन दिस लेसन वी हॅव टू लर्न अबाउट द लाईफ स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिन्स. फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट दिस लेसन. द टायटल इज एन एपिटोमी ऑफ करेज. ओके, here the introduction is given. We often tend to hide behind our weaknesses, disabilities and handicaps. आपली सवय काय असते की आपण नेहमी काय करत असतो की आपल्यामध्ये जर का काही विकनेस असेल, म्हणजे कमतरता असेल, कमजोरी असेल, किंवा डिसॅबिलिटीज असेल, म्हणजे आपल्यामध्ये जर काही दुबळेपणा असेल, दुर्बलता असेल, किंवा हँडिकॅप्स, अपंगत्व असेल, तर ते आपण लपवण्याचा प्रयत्न करतो, ते आपण दाबण्याचा प्रयत्न करतो, लोकांना ते कळू नये याचा आपण प्रयत्न करतो. आणि माझ्यामध्ये हे विकनेसेस आहे म्हणून मी काहीच करू शकत नाही, हेही आपण विचार करत असतो. ऑर मॉर्न ओव्हर देम अवर होल लाईफ थ्रू. आणि त्या डिसॅबिलिटीचा बाहू करून आपण आयुष्यभर रडगाने रडत असतो की नाही, माझ्याच्याने हे होऊ शकत नाही कारण मी लंगडा आहे, माझ्याच्याने हे होऊ शकत नाही कारण मी आंधळा आहे, माझ्याच्याने हे होऊ शकत नाही कारण मी बहिरा आहे, माझ्याच्याने हे होऊ शकत नाही कारण मला हात नाही आहे, मला पाय नाही आहे, वगैरे अशा प्रकारच्या डिसॅबिलिटीज ज्या असतात त्याचा आपण बाहू करत असतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. परंतु आपल्याला माहित आहे की डॉक्टर हॉकिन्स हे असे एक व्यक्तिमत्व आहे की जे ह्या शतकातील असे व्यक्तिमत्व आहे की जे या सगळ्या गोष्टीला सोडून त्यांनी आपले अचीवमेंट केलेलं आहे. त्यांनी या गोष्टी विचारात नाही आणल्या की माझ्यामध्ये काय डिसॅबिलिटीज आहेत का, माझ्यामध्ये काही विकनेस आहेत का, मी हँडिकॅप्ड आहे का, याचा विचार न करता त्यांनी केलेलं आहे काम. आणि म्हणून ते वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहेत ऑफ दिस सेंचुरी. या शतकातील ते महान शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. बघा, एवढी त्यांच्यामध्ये विकनेस असताना सुद्धा, किंवा त्यांच्यामध्ये डिसॅबिलिटी असताना, किंवा त्यांना सफरिंग, जो त्रास त्यांना होता, रेअर डिसीज, अगदी दुर्मिळ रोग, म्हणजे हजारो लाखो लोकांमध्ये किंवा व्यक्तींमध्ये एकाला असा रोग होईल इतका दुर्मिळ रोग त्यांना झालेला होता, आणि त्यावरही मात करून त्यांनी अचीवमेंट केली. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, या मरणप्राय अशा बिमारीवर, रोगावर, किंवा त्यांना
म्हणजे भोगावा लागलेल्या त्रासावर देखील मात करून डॉक्टर हॉकिन्स यांनी काय केलं, कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउंटेड. भयभीत न होता, घाबरून न जाता किंवा डिसर्टेन न होता त्यांनी आपले रिसर्च, आपले काम त्यांनी चालू ठेवले. हिज exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. आणि म्हणून या डॉक्टर हॉकिन्स यांनी जो प्रयत्न केलेला आहे, त्यांनी जो काही करेज दाखवलेला आहे, कसा अतुलनीय, विजोड, म्हणजे त्याच्याशी कोणाची तुलना करता येऊ शकत नाही असा, एक्झेम्पलरी म्हणजे नॉट मॅचिंग विथ अदर्स, दुसऱ्याशी कम्पेअर करू शकत नाही असा अतुलनीय करेज त्यांचा जो धैर्य आहे, त्यापासून आपण काय घ्यायला पाहिजे आहे, आपल्याला प्रेरणा, इन्स्पायरेशन आपल्याला घ्यायची आहे. ही पास्ड अवे ऑन मार्च 14, 2018. पास्ड अवे मीन्स डाईड, मृत्यू झाला त्यांचा. केव्हा? ऑन मार्च 14, 2018. We start the exact life story of this great person. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. तर डॉक्टर हॉकिन्स वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन. लंडनच्या ऑक्सफर्ड शहरामध्ये डॉक्टर हॉकिन्स यांचा जन्म झाला. अँड व्हेन ऑन द 8th day of January 1942, जानेवारी 1942च्या 8व्या दिवशी म्हणते, 8व्या दिवशी म्हणजे 8 तारखेला है ना. सो 8 जानेवारी 1942 ला त्यांचा जन्म झाला. आणि केव्हा? एक्झॅक्टली 300 years आफ्टर डेथ ऑफ ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ. यु नो गॅलिलिओ, ज्यांनी दुर्बीनचा शोध लावला. या गॅलिलिओ नावाच्या शास्त्रज्ञाच्या मृत्यूनंतर, गॅलिलिओचा मृत्यू झाल्यावर 300 वर्षाच्या नंतर, त्या शास्त्रज्ञाच्या मृत्यूच्या 300 वर्षानंतर डॉक्टर हॉकिन्स यांचा जन्म झाला. 8 जानेवारी 1942 ला. कोणत्या शहरात? ऑक्सफर्ड, लंडन मधील ऑक्सफर्ड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. लिटिल डीड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आणि म्हणतात ना, मुलाचे पाय पाडण्यात दिसतात, नाही का. मुलगा काय होईल भविष्यात हे आई वडिलांना आधीच कळू शकते, शिक्षकांनाही आधी कळू शकते. पण या ठिकाणी हॉकिन्स याबद्दल मात्र तसं झालं नाही. हॉकिन्सच्या आई वडिलांना आधी हे वाटलंच नाही की बा आपला मुलगा, हा लहानसा मुलगा या शतकामध्ये खूप एवढा महान शास्त्रज्ञ होऊन जाईल, हे त्याच्या आई वडिलांना देखील वाटलं नव्हतं किंवा माहीत नव्हतं. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इनटू स्पेस लाईक लाईट. आणि जसं सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचा प्रकाश जसा आकाशामध्ये इन द स्काय सोरिंग करतोय ना, संपूर्ण आकाशामध्ये, आसमंतामध्ये, स्पेसमध्ये सनलाईट जसा स्प्रेड होतो है ना, त्याप्रमाणे हा मुलगा, हा स्टीफन, आपल्या बुद्धीचा, आपल्या ज्ञानाचा एवढा आसमंतामध्ये प्रकाश पाडेल, उजेड पाडेल, आसमंत उजाळून काढेल आपल्या बुद्धीनं. एवढी तल्लक बुद्धी, एवढी प्रकाशमय मान त्याची बुद्धी असेल आणि हा ग्रेट सायंटिस्ट होईल असं कोणालाही कल्पना सुद्धा शिवली नव्हती, कोणाला कल्पना सुद्धा आलेली नव्हती. मोर इम्पॉर्टंटली, आता यापेक्षाही अधिक महत्वाची गोष्ट काय, तर मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोमी ऑफ करेज. प्रेडिक्ट म्हणजे भविष्य, पुढचं भविष्यात काय घडेल ते सांगणं. तर नन कुड प्रेडिक्ट, कोणी हे भविष्य वर्तवू शकत नव्हते किंवा सांगू शकत नव्हते की दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोमी ऑफ करेज. हा माणूस, हा स्टीफन इतका असामान्य निघेल, म्हणजे इतका, म्हणजे एपिटोमी ऑफ करेज, धैर्याचा एक मूर्तिमंत महामेरू निघेल, ज्याचा आदर्श कुणीही जगातल्या माणसानं घ्यावा
असा हा व्यक्ती निघेल, असा भविष्य, असा अंदाज कुणीच सांगू शकला नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. खऱ्या अर्थानं पहा, करेज ही एक धैर्य अशी एक गोष्ट आहे, अशी संकल्पना आहे की ती आश्चर्यकारक गोष्ट आहे, आश्चर्यजनक गोष्ट आहे. कसा की ज्याच्या अंगी धैर्य असेल तो काही करू शकतो. लाथ मारेन तिथं पाणी काढेन म्हटलं जाते ना असं. आता खरंच कुठे जमिनीवर लाथ मारला की तो व्यक्ती पाणी काढू शकतो का? निघतो का कोणाच्या एक लाथ मारल्यानं जमिनीतला पाणी? नाही. पण तो जो बोलतोय त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये एक धैर्य संचारते की लाथ मारेन तिथं पाणी काढेल. म्हणजे काय की माझी हिंमत अशी आहे की ज्या कामाला मी हात घालेन तो मी पूर्ण करेन, कंप्लीट करेन. हा काय झाला? हा कॉन्फिडन्स झाला है ना, हा करेज झाला. आता एखादा कावर्डाईस माणूस असेल, भित्रा माणूस असेल, तर तो करेल का असं? जे शिगलमध्ये आपण शिकलो, उडायची त्याला भीती वाटत होती कारण तो कावर्डाईस होता, भित्रा होता. उडू शकला का तो? जोपर्यंत आपल्यामध्ये करेज नाही, जोपर्यंत आपण इन्स्पायर्ड नाही, तोपर्यंत आपण कुठलेही आपण सक्सेस मिळवू शकत नाही. सो यू ऑल्सो गेट स्टार्टेड विथ करेज. तुम्ही सुद्धा धैर्यानं तुमच्या कामाला सुरुवात करायची आहे. इट इज दॅट. आता हे करेज म्हणजे काय आहे? तर कुठे दुकानात विकत घेण्याची वस्तू आहे का? जायचं आणि हे 50 रुपये घेणं, मला 1 किलो करेज दे, मला परीक्षेला जायचंय, माझ्यामध्ये करेज नाही आहे, पहिलाच पेपर आहे आणि मला धुसफूस वाटत आहे, तर दे बरं 1 किलो. असं काही आहे का? असं काही आहे का रेनकोट सारखं अंगावर घातलं आणि आपल्याला पावसानं, किंवा स्वेटर सारखं अंगावर घातलं आणि अंगात गरमी आली, असं काही आहे का? तर एखाद्या कपड्याच्या दुकानात जायचं आणि आपण स्वेटर घेतो त्याप्रमाणे करेज विकत घ्यायचा आणि अंगामध्ये घालायचा, म्हणजे मग तरतरी येईल, करेज येईल अंगामध्ये, ना मग आपण काम करू शकतो. असं काही आहे का? नो. तर मग ते काय आहे? दॅट इज अ क्वालिटी. ते एक क्वालिटी आहे, ते गुण आहे. आणि गुण हे माणसाच्या अंगी असतात, अंगाबाहेर नसतात, वरून असतात का? आपले गुण आपल्या आतमध्ये असतात, बरोबर आहे? ते आपल्या अंतर्मनामध्ये असतात. आपल्या आंतरिक गुण जे आहेत त्याच्यामध्ये करेज हा एक गुण आपल्यात असला पाहिजे. सो इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हर्ट व्हेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. कॅलॅमिटी म्हणजे संकट, म्हणजे डेंजरस सिच्युएशन. तर ही एक अशी क्वालिटी आहे की जी माणसाला त्याच्या संकटाच्या वेळी, संकटाचा सामना करत असताना त्याला डिसर्टन होऊ देत नाही. नॉट लूज हर्ट म्हणजे हिंमत त्याची कचरू देत नाही, त्याला डगमगू देत नाही, अशी ही क्वालिटी आहे. आता मी मगाशी उदाहरण दिलं तुम्हाला त्या पिक्चरचं, आमिर खानच्या. तर तो चालण्याचा प्रयत्न करतो पाईपवरून, पण जेव्हा त्याच्यामध्ये हे नव्हतंच, करेज ही क्वालिटीच नव्हती, आणि म्हणून ती करेज ही क्वालिटी त्याच्यामध्ये नसल्यामुळे त्यानं काय केलं की ड्यू टू द लॅक ऑफ करेज त्याचे पाय डळमळले, घाबरला तो, आणि म्हणून ते काम, तो टास्क जे आहे ते पूर्ण करू शकला नाही. मग इन्स्पाइट ऑफ दॅट, याच्या अगदी उलट, की ज्या व्यक्तीमध्ये ही एक क्वालिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये ही क्वालिटी असेल त्या व्यक्ती कुठलाही संकट त्यांच्या पुढे जरी उभा राहिला तरी ते त्यावेळी डगमगत नाही. ज्याच्यामध्ये हिंमत असेल, धैर्य असेल, त्याच्या पुढे वाघ जरी येऊन उभा राहिला तरी तो मागे वळत नाही. अदरवाईज हिंमत नसेल तर तिथेच काळं पिवळं झाल्याशिवाय राहत नाही. तर असं आहे ते. आणि म्हणून म्हटलं जाते की हिम्मते मर्दा तो मदते खुदा. मग तुम्हाला परमेश्वर देखील मदत करू शकेल, पण केव्हा? जेव्हा तुमच्यामध्ये हिंमत असेल तेव्हा. त्या वाघाच्याही समोर तुम्हाला देव वाचवेल, देव मदत करेल तुम्हाला, पण तो पहिले तुमची परीक्षा पाहिजे का, मागे पडून राहिला का, मग तुमच्यात काही हिंमत आहे का, पहिले देव पाहिजे. आणि आहे तुम्ही जर दाखवून राहिले करेज, तुमचा करेज तुम्ही दाखवून राहिली आहे, तर ऑटोमॅटिकली त्यावेळी त्या टायगरला, त्या वाघाला तिकडूनच वरून टेलिफोन येईल देवाचा, परमेश्वराचा. काय टेलिफोन येईल? चल तू मागे हो, इथे काय तुझी दाढ घडणार नाही. तुम्हाला माहिती आहे अँड्रॉकलची स्टोरी 8व्या वर्गामध्ये आहे. तो करेजियस माणूस होता अँड्रॉकल, है ना, म्हणून तो वाघाला देखील घाबरला नाही. तर त्याच्यासोबत मैत्री झाली की नाही? बरोबर. तुम्ही सुद्धा जसं तुम्ही गाय पाळताना घरी, तसं तुम्ही वाघाला तुमच्या सोबत, तुम्ही असे काही प्राणीप्रेमी असतात, अॅनिमल लव्हर्स, बर्ड लव्हर्स,
की जे टायगर सोबत तुम्ही डॉक्टर प्रकाश आमटेचं नाव ऐकलं असेल, हा, त्यांच्यासोबत जे वाघ शिव आहेत ना, बिबटे आहेत ना, ते त्यांच्या सोबत झोपतात रात्रंदिवस. कारण अॅनिमल देखील आपल्यासोबत मिसळतात. एकमेकाच्या भावना आपण एन्काउंटर लेसन शिकलेलो आहे, त्याच्यातून प्राण्यांच्या भावना काय असतात आपल्याला कळलेलं आहे. ओके, सो तात्पर्य हा होता की जर आपल्यामध्ये करेज असेल तर आपल्याला कुठलीही गोष्ट ही अडचणीची वाटत नाही, त्याच्यातून आपल्याला सोल्युशन मिळत असतो आणि उलट आपला जो कामाचा वेग आहे तो वाढत असतो आणि आपल्याला वाटा त्या ठिकाणी मिळत असतात. इट वुड नॉट बी अन एक्झॅजरेशन टू से दॅट डॉक्टर स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ द कॉस्मोलॉजी, असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. इट इज नॉट अ हायपरबोलिक स्टेटमेंट. अतिशयोक्ती ठरणार नाही आपण जर असं म्हटलं तर. कसं म्हटलं तर एक्झॅजरेशन म्हणजे फुगवून सांगितलेली गोष्ट, ज्याला आपण अतिशयोक्ती म्हणू. तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक लिव्हिंग लिजेंड आहेत. लिव्हिंग लिजेंड म्हणजे मूर्तिमंत स्वरूप. मूर्तिमंत स्वरूप कशाचं? कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिव्हर्स. विश्वाचा उदय आणि विकास कसा झाला त्याचा अभ्यास करणारे जे मंडळ आहे, तर त्या कॉस्मॉलॉजीचा हा एक मूर्तिमंत उदाहरण आहे किंवा स्वरूप आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. तर डॉक्टर हॉकिन्स हे एक असे व्यक्तिमत्व आहे की जे करेज आणि होप, करेज म्हणजे हिंमत, धैर्य, आणि होप म्हणजे आशा, आकांक्षा, अपेक्षा. तर धैर्य आणि अपेक्षा, आशा यांचं एक कॉस्मॉलॉजीमध्ये म्हणजे वर्क करणारे मूर्तिमंत उदाहरण आहे असं जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही, ते एक्झॅजरेशन होणार नाही. एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. व्हीलचेअर म्हणजे खुर्ची, ज्या खुर्चीला काय असतात? चाकं असतात, आणि जे अपंग असतात, चालू शकत नाही असे लोक त्या खुर्चीवर बसतात आणि त्या खुर्चीचे चाकं फिरवले जातात, है ना, व्हीलचेअर. तर या स्टीफन हॉकिन्सचे फक्त माइंड सोडले, माइंड जर सोडले, त्याची बुद्धी सोडली, तर बाकी संपूर्ण जे शरीर आहे ते शरीर खुर्चीला चिकटून होते, व्हीलचेअरवर होते. म्हणजे तो व्हीलचेअर शिवाय डॉक्टर हॉकिन्स हालचालच करू शकत नव्हते. फक्त त्यांचं माइंड जे आहे ते तेवढं मात्र मोकळं होतं, फ्री होतं, त्याला काही कुठल्या आधाराची गरज नव्हती, पण शरीराला मात्र व्हीलचेअरची गरज होती. थँक्स टू अ क्रियल क्रिक ऑफ फेट. आणि ते डॉक्टर हॉकिन्स आपल्या या दैवाच्या क्विर्क ऑफ फेट म्हणजे दैवाचा खेळ, आपल्या या नशिबाच्या खेळाला, दैवाच्या खेळाला सुद्धा ते आभार, त्याचे धन्यवाद व्यक्त करतात. आता मला सांगा, असा कोण व्यक्ती आहे की जो अपंग आहे आणि परमेश्वराचे आभार मानतो, धन्यवाद देतो, की धन्यवाद भगवंता, मला तू अपंग पैदा केला. विचार करा. स्टीफन हॉकिन्स जर आमच्या तुमच्यासारखे सुदृढ राहिले असते तर जे स्टीफन हॉकिन्स आज आपण ओळखतोय, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट, ते नसते बनले. काहीतरी वेगळंच केलं असतं आणि वेगळंच काहीतरी राहिलं असतं, है ना. म्हणून ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. असं असलं तरी, व्हीलचेअरला खिळून असले तरी, अपंग असले तरी, ते या शतकातील, या सेंचुरीतील वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. जेवढे काही जगातील ग्रेटेस्ट महान सायंटिस्ट आहेत, महान शास्त्रज्ञ आहेत, त्यांच्यापैकी एक आहेत. सुपरलेटिव्ह डिग्रीचा या ठिकाणी एक्झाम्पल आलेला मित्रांनो हा. ओके. अन ॲव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. आता पहा, एक साधारणतः मुलगा म्हटला, मुलं म्हटले, लहान मुलं मुली म्हटले, तर त्यांचं काय असतं? निश्चित खोडकरपणा असतो की नाही? खोडकरपणा, मुलांचा खोडकरपणा असतो की नाही? लहान वयामध्ये खोडकरपणा करतात. तर ऍज अ ॲव्हरेज चाइल्ड, सामान्य मुलांसारखं स्टीफन सुद्धा तसाच वाढला, ऍज अ नॉर्मल टीनेजर. टीनेजर म्हणजे लहान मुलगा, म्हणजे जे किशोरवयीन मुलं असतात. तर एखाद्या नॉर्मल चाइल्ड सारखाच, म्हणजे स्टीफन हॉकिन्स सुद्धा एक नॉर्मल टीनेजर म्हणून, एक सामान्य किशोरवयीन बालक म्हणून वाढले. बट फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स.
मात्र त्यांनी खोड्या तेवढ्याच केल्या. खोडकरपणाही, लहान मुलांचा खोडकरपणा चालतो, तर असा खोडकरपणाही त्यांनी केला. परंतु ते करत असताना एक महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये होती, आणि ती म्हणजे ही वॉज लव्हर ऑफ म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. काय आवडत होतं त्यांना? म्युझिक अँड मॅथमॅटिक्स, संगीत प्रेमी आणि मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. गणित या विषयावर त्यांचा खूप जीव होता. त्यांना गणित खूप आवडायचा आणि सोबतीला म्युझिक, संगीत सुद्धा त्यांना खूप आवडायचा. मग आता ज्याची आवड, ज्या व्यक्तीची आवड, ज्या विद्यार्थ्याची आवड ज्या गोष्टीमध्ये असेल त्या गोष्टीमध्येच तो काम करतो पुढे भविष्यामध्ये, है ना. ज्याला जे आवडते तो काम करतो. आणि आवडीच्या व्यतिरिक्त जर काम केलं तर मग ते 3 इडियट सारखी गोष्ट होत असते, है की नाही. तर पहा, इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. आता काय होते, आई वडिलांना, पॅरेंट्सला काय वाटते की माझ्या मुलानं हे करावं, माझ्या मुलानं ते करावं, माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं, माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं, माझ्या मुलानं सायंटिस्ट व्हावं, वाटते की नाही. ते 3 इडियट मध्ये पाहिलं तुम्ही, त्याचे जे मित्र आहेत 3, त्या तिघाच्याही वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, मात्र मुलं वेगळेच करतात. मुलामध्ये क्वालिटी वेगळी असते आणि आई वडिलांची अपेक्षा वेगळी असते. मग दोघांचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे. आपल्यामध्ये क्वालिटी काय आहे आणि आपण करू काय शकतो आणि आपल्या पाठीमागे अपेक्षा काय आहे, त्याचं कॉम्बिनेशन झालं पाहिजे. नाहीतर अपेक्षा भलत्याच राहतात. विद्यार्थी त्या मानानं वेगळंच काहीतरी ॲबिलिटी वेगळी असते आणि मग याच्यातून फ्रस्ट्रेशन वाढते आणि मग कोणी सुसाईड करतात आणि कोणी फ्रस्ट्रेट सुद्धा होतात. तर असं होत असते. म्हणून पहा, आता इतर पालकांप्रमाणे फादर स्टीफन हॉकिन्सचे जे फादर आहेत त्यांची सुद्धा तीच भावना होती की हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. मेडिसिन म्हणजे औषधी शास्त्राचा अभ्यास, म्हणजे डॉक्टरकी करावं त्यानं, मेडिकल सायन्सचा अभ्यास करावा. तात्पर्य असा की त्यांना डॉक्टर बनवायचं होतं. वडिलांची इच्छा होती की मेडिकलचा त्याने अभ्यास करावा आणि त्याने डॉक्टर व्हावं. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. वडिलांची इच्छा ती होती, पण हा स्टीफन हॉकिन्स मॅथमॅटिक्स कडे वळला. म्हणजे इन्स्पाइट ऑफ हिज फादर्स विलिंग, वडिलांच्या इच्छेच्या विरुद्ध यांनी कुणाकडे आपला मोर्चा वळवला? मॅथमॅटिक्स कडे मोर्चा वळवला. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड ऍट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टिड. आता गोष्ट काय, तुम्हाला ज्या विषयामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये शिकायचं आहे तर ते शिक्षण, ती फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. तर त्यावेळी जी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी होती लंडनची, त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स मध्ये कोर्स नव्हता. मॅथमॅटिक्सचा कोर्स युनिव्हर्सिटी म्हणजे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये नव्हता ऍट दॅट टाइम. आणि म्हणून मग काय, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टिट्यूट म्हणजे ऐवजी, मग त्याच्या ऐवजी मॅथमॅटिक्सच्या ऐवजी हॉकिन्सला पर्याय कोणता निवडावा लागला? फिजिक्सचा पर्याय निवडावा लागला. मग मॅथमॅटिक्सचा हा प्रेमी, परंतु त्याला फिजिक्स मध्ये त्याचा अभ्यास करावा लागला. ठीक आहे. ऍट द एज ऑफ 17 स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग increasingly clumsy and even fell down a couple of time for no reason. आता बघा काय झालं की वयाच्या 17व्या वर्षी, 16 वर्ष कंप्लीट झाले, पण 17व्या वर्षी काय झालं, स्टीफन स्टार्टेड नोटिसिंग दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लम्सी म्हणजे ऑकवर्ड आर इनकम्प्लिमेंट. मग त्याच्या असं लक्षात यायला लागलं की बा आपल्याला काहीतरी भलतच व्हायला लागलाय, आपल्या म्हणजे काहीतरी त्याच्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये त्याला चेंजेस व्हायला म्हणजे लक्षात यायला लागले. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन्स, आणि काही कारण नसताना 2-3 वेळा नाही का तो पडला सुद्धा, चक्कर वगैरे येतो ना, तर पडला सुद्धा. धिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर who diagnosed him as suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehring's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. तर मग स्टीफन हॉकिन्स त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यावर चेकअप केलं, बॉडी चेकअप केली, तेव्हा डॉक्टरांनी काय निदान काढलं
किंवा तुम्हाला काय त्रास सुरू झालेला आहे, एक रेअर डिसीज, अगदी दुर्मिळ, हजारो लाखो लोकांमध्ये एखाद्याला होईल असा दुर्मिळ आजार तुम्हाला झालेला आहे असा त्यांनी निदान कळवला. आणि तो कोणता होता, कोणता रोग, ALS किंवा LOU असं त्याचं नाव आहे. तर हिअरिंग्स डिसीज म्हणजे हा एक दुर्मिळ आजार होता की जो आजार काय करतो, अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम अँड द इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. तर आपल्या शरीरामध्ये जी नर्वस सिस्टम आहे ना, चेतासंस्था आणि मसल्स आहेत, तर जे स्नायू आहेत आणि चेतासंस्था आहे, मज्जासंस्था आहे, याच्यावरती परिणाम करतो आणि त्यांना अफेक्ट करतो, त्यांना वीक करतो, म्हणजे त्यांना कमजोर बनवतो. असा हा एक प्रकारचा रोग आहे. ज्याचे स्नायू दुर्बल झाले, ज्याच्या मज्जासंस्था दुर्बल झाल्या है ना, चेतासंस्था दुर्बल झाल्या, पेशी दुर्बल झाल्या, तर तो माणूस उभा नाही होऊ शकणार ना मग. लकव्यासारखं नाही का, पॅरालिसिस सारखं, तर तो मग अपंग होत असतो. असा हा एक रोग त्याला जळला हे त्यांनी सांगितलं. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट ॲट होम अबाउट. मग स्टीफन सांगतात की बाय हा असा प्रकारचा मला जो रोग जळला त्याच्यामुळे काय झालं की त्याचे जे मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते त्याला लिखाण वगैरे करण्यासाठी त्याला काही मदत होत नव्हती. म्हणजे लिखाण करण्यासाठी हातामध्ये ताकद पाहिजे ना, तर ती सुद्धा त्याच्या स्नायूमध्ये राहिली नाही. ही रिकलेक्ट्स, ही टेल्स फर्दर, पुढे ते सांगतात की दॅट हिज हँडरायटिंग वुड बी सेंड हिज टीचर इनटू अ फिट ऑफ फ्रेंझी. मग त्याचे हँडरायटिंग शिक्षकांनी पाहिलं तर त्यांचा सुद्धा राग अनावर झाला की काय हा मुलगा काय लिहून राहिलाय, इली माकोळा नाही का. म्हणजे त्याचे अक्षर सुद्धा, अरे हातच काम करत नव्हता ना, तर त्याचे अक्षर सुद्धा ओबडधोबड होते. तर त्याच्या शिक्षकांना सुद्धा त्याच्या रायटिंगचा तिटकारा आलेला होता. सुंदर हस्ताक्षर हे दागिना असते, महात्मा गांधीजींनी म्हटलेलं आहे है ना. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स. आता असं नाही की हा लिहिण्यामध्ये कमजोर होता, पण खेळही नाही खेळू शकत होता. अरे अपंग मुलगा काय खेळ काय करणार, तर तो खेळण्यामध्ये सुद्धा सामील होऊ शकत नव्हता. नेव्हरलेस, याशिवाय This disease came as a bolt from the blue. तर या डिसीजनं, या रोगानं त्यांच्या जीवनामध्ये काय आणला, अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक ऑर सरप्राईज. या रोगानं त्यांच्या जीवनामध्ये एक अचानक असा आघात, म्हणजे अचंबा सगळ्यांना वाटेल, सगळे म्हणजे सगळ्यांना नवल वाटेल, कुतूहल वाटेल की बा नेमकं हे काय झालं, असा आघात त्याच्या जीवनामध्ये घडवून येणारा हा रोग त्यांना जडला. सो फ्रेंड्स, हिअर वी हॅव टू स्टॉप. वी विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन इन द सेकंड पार्ट. So don't forget to watch the second part of this lesson. If you like this video, please like, share and subscribe my channel. Thank you. Bye.